तर आत गेल्यानंतर तुम्हाला 3-4 गोष्टींचा चेकअप प्रत्येक वर्षी होणं गरजेचं होतं. पहिलं म्हणजे ऑप्थॅल्मॉलॉजी. अध्यक्ष महोदय, मला स्वतःला जेव्हा चष्मा लागला होता, जवळपास 1.5-2 महिने मलाच माहिती नव्हतं की मला चष्मा लागला. भुरकट दिसत होतं, थोडंसं हे दिसत होतं आणि मी समोर जाऊन लादीवर बसायचो. टीचर सांगायची जमिनीवर बस, तिथे बसून मी लिहायचो. नंतर मी आईला जेव्हा सांगितलं, नंबर काढायला गेलो, तेव्हा कळलं चष्मा लागला. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना चष्मा लागतो, 6-7 महिने कळत नाही. आणि ह्या विद्यार्थ्यांचं ऑप्थॅल्मॉलॉजी प्रत्येक विद्यार्थ्यांचं जर टेस्टिंग केलं तर मला वाटतं खूप फायदेशीर होईल. दुसरं म्हणजे ओरल चेकअप, ओरल हायजीन, डेंटल चेकअप. दात किडल्यानंतर साधारणपणे आपण पाहतो, दात किडले, दात दुखायला लागला किंवा दात किडला तर आपण जे काही पौष्टिक आहे ते खात नाही. मग आईस्क्रीम खायला जातो, एखादं काहीतरी भलतं गोष्ट खायला जातो, पण जे पौष्टिक आहार आहे तो आपल्या पोटात जात नाही. आणि म्हणूनच साधारणपणे अनेक शाळांमध्ये आपण पाहतो स्टंटेड ग्रोथ आहे. 9वी-10वीतली मुलं जी आहेत ती आपल्याला 5वी-6वीतली वाटायला लागतात. त्यांचं जे कुपोषण होतं ते शहरी भागांमध्ये होतं, जसं